नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्यावर किती वाईट परिस्थिती आली आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी कालबाह्य ठरलेले, संदर्भहीन झालेले असे जे समाजवादी गट आहेत, त्यांच्या एकत्रित 27 किती संस्था यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आता राजकारण करायला निघालेले आहेत. त्याच्या आधी अशीच संभाजी ब्रिगेड त्यांनी बरोबर घेतली होती, मग वंचित बहुजन आघाडी बरोबर घेतली होती. पण हे सगळे मित्र उद्धव ठाकरे आपल्या परीने जमा करत असताना उद्धव ठाकरे स्वतः ज्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्या महाविकास आघाडीमध्ये अशा नव्याने येणाऱ्या मित्रांना, मित्रपक्षांना, मित्रगटांना स्थान आहे का याचाही पत्ता नाही. उद्धव ठाकरे त्यापैकी कुठचीही गॅरंटी देऊ शकत नाहीत. पण असे लोक गोळा करणं हे उद्धव ठाकरेंच्या नशिबी आलेलं आहे. कधी अरेरावी अहंकार हा माणसाला गर्वाचं घर खाली म्हणतो ना आपण, तसं असतं. गर्व अति केला की तुमच्यावर ढासळून पडायची वेळ येते आणि ती आल्यानंतर तरी शहाणं व्हायचं असतं. पण शहाणं होणं हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव नाही. आपण किती चुकलो तरी आपण किती बरोबर आहेत हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती आली आहे, इतकी वाईट परिस्थिती आली आहे की जगात ओवाळून टाकलेली माणसंसुद्धा त्यांना सोबत घ्यायला लागत आहेत, सोबत घ्यायला लागत आहेत. असो, मला त्याच्यावर बोलायचं नाही. मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. जे काय सुप्रीम कोर्टाच्या दिलाशावर उद्धव ठाकरे सध्या जगत आहेत, की त्यांना असं वाटते की न्याय फक्त आपल्याला सुप्रीम कोर्ट देईल, या आशेवर गेले 16 महिने 17 महिने उद्धव ठाकरे आषाढभूतपणे बसलेले आहेत. पण त्यांना हवा असलेला एक साधा न्याय निवाडा, 16 आमदार अपात्र होणे हे अजून शक्य झालेलं नाही. पण आषाढभूतपणा सोडायला काय ते तयार नाहीत, अजिबात तयार नाहीत. आणि विनोद कसा असतो बघा मित्रांनो, विनोद कसा असतो. परत परत सुप्रीम कोर्टात जाताना उद्धव ठाकरे विसरून जातात की याच हायकोर्टाला, याच सुप्रीम कोर्टाला आपण मुख्यमंत्री असताना अक्षरशः लाथाडलेलं आहे. ज्यांना लाथेने उडवलं, झुगारलं, त्यांच्याकडे न्याय निवाड्यासाठी गयावया करण्याची पाळी आज उद्धव ठाकरेंवर यावी यासारखा दैव दुर्विलास नाही मित्रांनो. मला एक तुमच्या मालवणी आजीने सांगितलेली गोष्ट आठवते. एक गरीब बाई असते, अंगावर अक्षरशः लक्तरं कशी बशी अब्रू झाकण्या इतकेच कपडे असतात आणि तिला लग्नाला जायचं असतं. आता ह्या चिरगुटांमध्ये लग्नाला जाता येत नाही, निदान धडूचं काहीतरी साडी पातळ असलं पाहिजे. म्हणून ती शेजारणीकडून, जरा सुखवस्तू शेजारणीकडून एक चांगली साडी तात्पुरती मागून आणते, किंवा लग्नाला जायचं आहे, लग्नाहून आले की तुझी साडी परत करते, अशा बोलीवर शेजारणीकडून साडी घेऊन येते आणि ती नवी चांगली साडी घालून ती परिधान करून लग्नाला जाते. त्या लग्नामध्ये मिरवते चांगली, आणि लग्न संपून परत आल्यानंतर त्या नव्या कोऱ्या छान साडीच्या रुबाबामध्ये मिरवत असते. आपल्या घरी परतते, दार उघडते आणि तिला दिसतं असं की पलंगाजवळ, खाटेजवळ एक असं चिरगूट कापड पडलेलं आहे. ती पायाने उडवते, म्हणजे कोणाचा घे बाई ह्या बोंदार, म्हणजे लक्तरं झालेलं जुनं पातळ साडी म्हणजे बोंदार. म्हणजे ही कुठची लक्तरं आहेत, कोणाची काय ती चिंध्या आहेत, म्हणून ती पायाने उडवते. कोणाचा घे बाई या बोंदार असं म्हणून पायाने उडवते आणि आपल्या घरातल्या आरशासमोर उभं राहून आपलंच नव्या सुंदर साडीतलं रुपडं बघत असते. इतक्यात शेजारीण येते आणि म्हणतं, अगे लग्नाहून परत येलं तर साडी जरा परत दी. झालं, ती साडी परत मागायला येते. म्हटल्यावर
हा देते थोड्या वेळ असं म्हणून ती गरीब बाई त्याच लाथेने उडवलेलं जे बोंदार असतं, लक्तरं चिंध्या असतात, त्या गोळा करते आणि ही साडी उतरून ठेवते आणि ती लक्तरं झालेली साडी, भोकं पडलेली काय असेल ती साडी परत एकदा परिधान करते आणि शेजारणीला तिची साडी देऊन टाकते. ही जी दयनीय अवस्था असते ना मित्रांनो, तशी अवस्था आज उद्धव ठाकरे यांनी स्वतःची करून घेतलेली आहे. ज्या समाजवादी परिवाराची आयुष्यभर टिंगलटवाडी केली, ज्या संभाजी ब्रिगेडला झोडून काढलेलं होतं सामनातून वगैरे, आज त्यांनाच सन्मानाने बरोबर घ्यायला लागते. ज्या शिवसेनेच्या मोर्चाच्या विरोधात रिडल्स प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी भव्य मोर्चा काढला होता आणि शिवसेना आणि RPA आंबेडकरी चळवळ यांच्यात खटका उडाला होता, त्या प्रकाश आंबेडकरांना सन्मानाने बोलवावं लागतं, घरी त्यांच्याकडे जावं लागतं. ही पाळी आली कशाला? आता समाजवाद्यांचा विषय आलेला आहे. असो, पण हा विषय तेवढा नाही. मला जो विषय मांडायचा आहे तो कोर्टाचा आहे. मी तुम्हाला उदाहरण कुठचं दिलं की त्या गरीब शेजारणीची सुखवस्तू शेजारीन तिच्याकडून आणलेली उसनी साडी, ती उसनी साडी अंगावर घातल्यानंतर जी अरेरावी त्या बाईमध्ये आलेली असते, आपली गरिबी, आपल्या आयुष्यातली वस्तुस्थिती ती विसरून गेलेली असते आणि ज्या रुबाबात आपलीच ओरिजिनल साडी पायाने लाथाडलेली असते, त्याच साडीकडे त्या चिंध्यांकडे परत वळावं लागतं. यापेक्षा उद्धव ठाकरे यांचं वारंवार सुप्रीम कोर्टात जाणं किंचितही वेगळं नाही आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर युती करून महायुतीला निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपवर लाथ मारली. आणि भाजपवर लाथ मारली समजू शकतो, तुमचा स्वार्थ होता, पण म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला लाथा मारत बसायचं असतं का मित्रांनो? ती जी शेजारणीकडून उसनी आणलेली साडी होती, तशी युती मोडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मेहरबानीवर उद्धव ठाकरे यांनी उसनवारीचं मुख्यमंत्रीपद आणलेलं होतं. हक्काचं बहुमत नव्हतं, ते आज ना उद्या जाणार हे उघड होतं, पण ते कधीही जाणार नाही या भ्रमात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वागत होते. आठवतं संजय राऊत काय म्हणायचे? पुढची 25 वर्ष भाजपने सत्तेत येण्याचं स्वप्नसुद्धा बघू नये. वास्तवाचं भान सुटलं की माणसं अशी बकवास करतात, बडबड करतात. पुढची 5 वर्ष 25 वर्ष भाजपने स्वप्न बघायचं नव्हतं, पण यांचं स्वप्न 2.5 वर्षात भंगलं आणि आपलाच पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंना पाय उतार व्हावं लागलं. पण मुख्यमंत्री असताना जी झिंग चढलेली होती ती अजून उतरायला तयार नाही आहे, उद्धवराव, आठवतं तुम्हाला? तुम्ही मुख्यमंत्री होता, अर्णब गोस्वामी ते तुमच्यावर टीका केली, त्याच्यावर 212 FIR महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दाखल केले आणि शेवटी विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने इतक्या FIRची गरज नाही, त्याचा फॉर्मॅट जे एक आहे ते एकाच पोलीस स्टेशनला FIR दाखल करा आणि त्यानुसार तपास सुरू करा, असा सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला. तेव्हा 112 एकाच गोष्टीसाठी 212 FIR दाखल करण्याची मस्ती म्हणजे काय होतं? सूडबुद्धी नव्हती. एका विरोधात एकाच कारणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात 212 FIR दाखल करायचे. ही लोकशाही होती. उद्धव ठाकरे किती महान आहेत हे आता कुमार सप्तर्षीपासून कपिल पाटीलपर्यंत सगळे सांगतात. तेव्हा एक शेमडा पत्रकार त्यांना विचारत नाही की अर्णब गोस्वामीच्या विरोधात 12 FIR एकाच दिवसात दाखल करणं
ही कुठली लोकशाही होती? विचारलं कोणी? नाही विचारलं. कारण पत्रकार पण इतके लाचार आणि अगतिक झालेले आहेत. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की ती उसनवारीची जे मुख्यमंत्रीपद होतं त्यावर आरूढ झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपल्याकडे फक्त 56 आमदार आहेत, आपलं स्वतःचं बहुमत नाही, आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस नावाच्या कोंबड्या घेऊन उभे राहिलेलो आहोत, याचा पण विसर पडला होता. इतकं भन्नाट वाटेल ती तोंडाची वाफ उद्धव ठाकरे दवडत होते आणि आजसुद्धा दवडत आहेत. आणि ज्या वेळेला अर्णब गोस्वामी आवरता येत नव्हता तेव्हा त्याच्याविरुद्ध शेवटी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला गेला. हक्कभंगाचा प्रस्ताव आणून त्याला वरळी होऊन विधानभवनापर्यंत 2 तासात हजर राहण्याची मुदत देण्यात आली. म्हणजे आम्ही जेव्हा असतो तेव्हा किती फटाफट काम करतो, कारण आम्हाला अन्याय करायचा असतो. हे ज्यांचं लोकशाहीचं तंत्र आहे. अर्णब गोस्वामीने कोर्टात धाव घेतली तेव्हा कोर्टाने विधानसभेच्या सचिवालयाला नोटीस पाठवली की अर्णब गोस्वामी न्याय मागायला सुप्रीम कोर्टात आला असेल तर त्याला धमकावणारी भाषा चालणार नाही. चालणार नाही. प्रत्येक माणसाला, भारतीयाला एक स्वातंत्र्य आहे, लिबर्टी आहे आणि कोर्टात न्याय मागायला येण्याचा अधिकार आहे. तो सुप्रीम कोर्टात न्याय मागायला गेला म्हणून त्याला धमकावणारं पत्र जर विधानसभेच्या सचिवालयातून गेलं असेल तर त्याच्यासाठी जाब विचारला गेला, तो सुप्रीम कोर्टाकडून जाब विचारला गेला होता. उद्धवराव, तेव्हा विधानसभेत तुमचं बहुमत होतं. तुमचेच लाडके नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच सूचनेवरून उपसचिवांनी, आठवले नावाचे कोण उपसचिव होते विधान भवनातले, त्यांनी अर्णब गोस्वामीला दिवाळीमध्ये तुरुंगात जाऊन बसायचं का असला सक्त इशारा देणारा समन्स किंवा काय ती नोटीस पाठवली होती. त्यावर सुप्रीम कोर्ट संतप्त झालं होतं, ताशेरे झाडले होते. आज सगळे पत्रकार बागडतात ना, राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे झाडले. ताशेरे तेव्हासुद्धा झाडले होते, सुप्रीम कोर्टाने झाडले होते. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांवर ताशेरे झाडले होते. तेव्हा यातले किती पत्रकार बागडले होते, फडफडा 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 पंख उडाले होते. चिडीचूप होते, सगळे चिडीचूप होते. आज त्यांना ताशेरे म्हणजे फारच मोठी गोष्ट वाटायला लागली. असो, आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट आता आपल्याला फैलावर घेणार असं दिसलं तेव्हा मग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडीची तारांबळ उडाली होती. कारण अशी नोटीस तुम्ही त्याला पाठवली कशी, अर्णब गोस्वामीला, असा जाब सुप्रीम कोर्टाने विचारला होता. आज सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना अमुक सांगितलं, राहुल नार्वेकरांना घटनापीठाने तसं सांगितलं, सरन्यायाधीशाने असले ताशेरे झाडले वगैरे वगैरे वगैरे, जे काय बुडबुडे उडवतात ते सगळे शेंबडे पत्रकार त्यावेळेला कुठे दडी मारून बिळात लपून बसले होते. कारण सणसणीत इशारा ताशेरे लेखी पाठवले होते. आज जे सरन्यायाधीश चंद्रचूड बोलतात ते लेखी देत नाहीत, ते तोंडाने बोलतात. सुनावणी चालू असताना ताशेरे झाडतात, पण लिखित स्वरूपामध्ये विधानसभेचे अध्यक्ष यांच्याविषयी लिखित स्वरूपामध्ये चंद्रचूड काहीही बोलत नाही, पण शरद बोबडे लिखित स्वरूपात बोलले होते. लिखित स्वरूपामध्ये काल परवा अगदी काय का मोठे झिम्मा फुगडे आणि गरबा पत्रकारांनी सुरू केला होता. उद्धव ठाकरेंना दिलासा, राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे, कोणीतरी समजवा राहुल नार्वेकरांना वगैरे वगैरे, ताशेरे ताशेरे ताशेरे. अरे लेखी स्वरूपात काय दिलं का? आदेश.
कसला आदेश दिला आहे? लेखी स्वरूपात चंद्रचूडांनी एक अक्षर उच्चारलेलं लिहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते बोलले काय याला कायदेशीर व्याख्येमध्ये काडीचाही अर्थ नाही. शक्य तेवढं लवकर करा हेच टुमणं परत लावले. पण उद्धव ठाकरेंची दयनीय अवस्था याच्यात कुठे आली? तर मित्रांनो, ज्या वेळेला लेखी स्वरूपामध्ये सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडून उद्धव ठाकरे सरकार किंवा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना नोटीस पाठवण्यात आली होती, तेव्हा किती तारांबळ उडाली होती. विधानसभेमध्ये एक ठराव संमत करण्यात आला आणि नुसता विधानसभेत नाही, विधानसभेत आणि विधान परिषदेत एक ठराव संमत करण्यात आला की सुप्रीम कोर्टाकडून अशा विषयात आलेलं कुठलंही समन्स, कुठलीही नोटीस स्वीकारायची सुद्धा नाही. खुलासा देणं पुढची गोष्ट. उद्धव ठाकरेंचे जागतिक कीर्तीचे कायदेशीर सल्लागार अनिल परब सांगतात ना की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय, अध्यक्षांना आता वेळ काढूपणा करता येणार नाही. अरे, सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी जेव्हा आदेश दिला होता तेव्हा तुम्ही काय केलं होतं? तुमच्या प्रस्तावाचा बोळा हा सुप्रीम कोर्टाच्या तोंडात कोंबला होता ना. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा अधिकार, ऑथॉरिटी लाथाडण्याचं पाप कोणी केलं होतं? स्वतःला महाविकास आघाडी जे म्हणवतात त्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत प्रस्ताव करून सुप्रीम कोर्टाच्या अधिकारवाणीला लाथाडलेलं होतं. आणि नियती कसा खेळ करते बघा. कालचक्र असं फिरलं की महाविकास आघाडी डुबलेली आहे. उद्धव ठाकरे यांचं उसनवारीचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे आणि परत घरी परतलेले उद्धव ठाकरे कायदा आणि कोर्ट कचेरीच्या बोंदारावर लाथ मारून बसले होते. ते बोंदारच अंगावर घालण्याची वेळ आलेली आहे, कारण परत एकदा न्यायासाठी सुप्रीम कोर्टात जायची वेळ आलेली आहे. आपल्या विरोधात सुप्रीम कोर्टाने न्याय दिला तर तो स्वीकारायची तयारी नव्हती. असे नाना पटोले, असे महाविकास आघाडी, असे उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टासमोर न्याय मागण्यासाठी गयावया करण्याची पाळी आली आहे की राहुल नार्वेकर आमचं ऐकत नाहीत, वेळ काढूपणा करतात, सुप्रीम कोर्टाचा आदेश मानत नाहीत, त्यांच्या विरुद्ध नोटीस काढा. अरे, नोटीस कशी काढणार? विधानसभेला सुप्रीम कोर्ट नोटीस काढू शकत नाही आणि काढली तर ती घेण्याची सुद्धा गरज नाही. इथपर्यंतचे पायंडा तुम्ही निर्माण केलाय आणि काळाने तुम्हालाच त्याच सुप्रीम कोर्टाला, ज्याला तुम्ही लाथाडायचा प्रयत्न केलात, त्याचे पाय धरायची वेळ आली आहे उद्धव ठाकरेंना. याला नियतीचा खेळ म्हणतात मित्रांनो. नियती कसा खेळ करते बघा. रडकुंडीला आलेले आहेत उद्धव ठाकरे आणि मग त्यांचे चमचे पत्रकार 16 तारीखला निकाल होणार, 18 तारीखला निकाल होणार, 22 तारीखला आमदार जाणार, 72 तासामध्ये सरकार पडणार. मस्त धमाधम धमाधम पादापादी चालू आहे, प्रतिपादन चालू आहे, सगळ्या वाहिन्यांवर प्रतिपादन चालू आहे. पण ही वस्तुस्थिती बघितली पाहिजे की आपणच सुप्रीम कोर्टाला झुगारून लावलं होतं आणि त्यातूनच एक पायंडा निर्माण केला, जो पायंडा आज राहुल नार्वेकर परत परत सांगतात की विधानसभा सार्वभौम आहे आणि विधानसभेची सार्वभौमता जपणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि मला कोणी आदेश देऊ शकत नाही, कोर्ट पण आदेश देऊ शकत नाही, असं जेव्हा ते स्पष्टपणे म्हणतात तेव्हा राहुल नार्वेकर सांगतात, उद्धव साहेब, ती जुनी पडलेली लक्तरं कायद्याच्या राज्याची परत अंगावर चढवा आणि जा सुप्रीम कोर्टात न्याय मागायला. ज्यांचा न्यायाचा अधिकार तुम्हीच आव्हान देऊन संपवलेला होता त्याच सुप्रीम कोर्टाकडे
आज उद्धव ठाकरेंना न्याय मागायला जायची वेळ आली. आणि याचं सगळ्याचं कारण सोपं आहे मित्रांनो, सगळ्याचं कारण सोपं आहे. अरेरावी, अहंकार, वस्तुस्थिती, आपण कुठे आहोत, आपली नेमकी अवकात किती आहे, आपली ताकद किती आहे, ते विसरून जेव्हा तुम्ही गर्जना करता तेव्हा तुमची अवस्था हमाससारखीच होत असते. त्यातून सुटका नसते, त्यातून सुटका नसते. आणि म्हणून बघता बघता उसनवारीचं मुख्यमंत्रीपद केलेलं आहे. आणि परत एकदा दुबळ्या झालेल्या पक्षाने गयावया करत कोर्टाची दारं ठोठवावीत, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीही उरलेलं नाही. आणि आता होती ती शिवसेनासुद्धा हातातून निसटली आहे. तर ते गतवैभव परत मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, समाजवादी परिवार, ज्यांचा एक नगरसेवक कुठे शिल्लक राहिलेला नाही, एक आमदार कुठे शिल्लक उरलेला नाही, शिक्षक मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आलेले कपिल पाटील ज्या जदयूमध्ये सामील होतात, त्या जदयूचं इथे काही नाही आहे. अशा लोकांना बगलेत मारून उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं पुनरुज्जीवन करण्याची नामुष्की आली आहे. ज्यांना लाथाडलं त्यांच्या दारात न्यायाचा वाडगा घेऊन उभा राहायला लागणं, यासारखी सार्वजनिक जीवनातली दुसरी कुठचीही लाजिरवाणी गोष्ट नसते. असो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.